पोलीस भरती 2025 महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले, कुठे किती अर्ज आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। SRPF पोलीस शिपाई, कारागृह चालक, बॅट्समन या सर्व पदाबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा, कारण की आपण जे वेळोवेळी अपडेट या ठिकाणी देत असतो आणि आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असेच अपडेट तुम्हाला डेली या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले याबद्दल तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। पहिला जो घटक या ठिकाणी SP अमरावती आहे, अमरावती ग्रामीण आहे। तर अमरावती ग्रामीणला जे आतापर्यंत अर्ज आले आहे 628 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले अमरावती ग्रामीण। त्यानंतर बघू शकता SRPF गट क्रमांक 5 दौंड आहे। SRPF गट क्रमांक 5 दौंडला आतापर्यंत 212 प्लस अर्ज आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतरचा जो घटक आहे तुम्ही बघू शकता, त्यानंतरचा घटक पोलीस कॉन्स्टेबलचा पद आहे SP लातूर। तर SP लातूरला आतापर्यंत 83 प्लस अर्ज आतापर्यंत SP लातूरला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर तुम्ही नागपूर कारागृहामध्ये बघू शकता, नागपूर प्रिझन आहे। नागपूर कारागृहाला आतापर्यंत 782 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता SRPF कॉन्स्टेबल आहे, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव। तर यामध्ये 999 प्लस अर्ज आले। SRPF गट क्रमांक 20 वरणगावमध्ये 999 अर्ज आतापर्यंत गेलेले। अमरावती ग्रामीणला जे विद्यार्थी मिळवणं 628 प्लस अर्ज आतापर्यंत आलेले आहे। त्यानंतर बघू शकता, त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल आहे SP चंद्रपूर आहे। SP चंद्रपूरमध्ये आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे 199 प्लस अर्ज आतापर्यंत SP चंद्रपूरला आतापर्यंत आले आहे। कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल चंद्रपूरला जे 199 प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी पोलीस कॉन्स्टेबल SRPFचं पद आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे। तर SRPF गट क्रमांक 2 पुणेला आतापर्यंत 494 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस कॉन्स्टेबल CP नागपूर सिटी आहे। नागपूर सिटीला आतापर्यंत जे या ठिकाणी अर्ज आले 743 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर सिटीला आतापर्यंत गेलेले आहे। SRPF गट क्रमांक 2 पुणे आहे। तर 494 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 2 पुणेला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता नागपूर शहर आहे। नागपूर शहरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी आले आहे तर नागपूर शहरला जे 975 प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर शहरला या ठिकाणी गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, पुणे कारागृह आहे। पुणे कारागृहाला आतापर्यंत 606 प्लस अर्ज आतापर्यंत पुणे कारागृहाला या ठिकाणी आलेला आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांनी पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर आपलं इंस्टाग्राम ID आहे गोपाल वानखडे 120। तर या इंस्टाग्रामच्या आयडीवर जे विद्यार्थी मित्रांनो तुमच्या फोटोचा फॉर्म मला पाठवा, कारण की तुमचं जो या ठिकाणी तुम्ही जो फॉर्म भरला आहे तर ते प्रिंट पाठवा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांपर्यंत ते माहिती पोहोचणार आहे। आणि तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये आपण या ठिकाणी सपोर्ट करणार आहे, भरपूर काही तुम्हाला या ठिकाणी जे नोट्स आपण पाठवणार आहे, त्याचबरोबर जे काही नवीन जाहिराती निघते त्या सुद्धा आपण तुम्हाला पाठवणार आहे आणि भरपूर काही सपोर्ट आपण तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये करणार आहे। जे पण विद्यार्थी आपल्याला इंस्टाग्रामच्या माध्यमातून जो आपण फॉर्म भरलाय त्याची प्रिंट पाठवणार आहे त्यांना, ठीक आहे। तर एवढी मदत जे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्की करा या ठिकाणी। ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला असेल तर मला इंस्टाग्रामच्या आयडीवर पाठवून द्या, गोपाल वानखडे 120 हे इंस्टाग्रामचे आयडी आहे। याच्यावर जे फॉर्म तुम्ही पाठवून द्या तुमचाला, सर्व काही माहिती जी आहे ब्लर केली जाणार आहे। त्यानंतर बघू शकता CP पुणे सिटी आहे। CP पुणे सिटीला तर आतापर्यंत आपण या ठिकाणी पाहिलं तर CP पुणे सिटीला आतापर्यंत 641 प्लस अर्ज आतापर्यंत CP पुणे सिटीला आतापर्यंत आलेले आहे। तर बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं पद आहे CP पुणे सिटी, 641 प्लस अर्ज गेलेले आहे। त्यानंतर पहा SRPF गट क्रमांक 4 नागपूर आहे। SRPF गट क्रमांक 4 नागपूरला आतापर्यंत जे अर्ज या ठिकाणी गेलेले आहे 244 प्लस अर्ज आतापर्यंत SRPF गट क्रमांक 4 नागपूरला गेलेले आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही SP धाराशिव आहे। SP धाराशिवला आतापर्यंत 43 प्लस अर्ज आतापर्यंत SP धाराशिवला या ठिकाणी गेलेले आहे। तर CP मुंबईला तुम्ही बघू शकता, CP मुंबई पोलीसला 1484 प्लस हा टोकन नंबर आहे। 2000 प्लस अर्ज आतापर्यंत CP मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे। तर आपल्या YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।